अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय अजू साहेब गुंडाने आजच्या ह्या छोट्या मिटिंगला उपस्थित राहिले. तसेच मोहिते साहेबसुद्धा या मिटिंगला उपस्थित आहेत. आपल्या अमरावती जिल्ह्यातील विधानसभेचे प्रभारी विधानसभेचे अध्यक्ष, सर्व विधानसभेचे अध्यक्ष आणि सेक्टरचे कार्यकर्ते, सर्व कार्यकर्ते आपल्या ह्या मिटिंगला उपस्थित आहेत. सर्वांचं अभिनंदन. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी काही मोठा कार्यकर्ता नाही, छोटा कार्यकर्ता, परंतु माझी भेट डायरेक्ट बहिणीसोबत झालेली आहे. 2 तारखेला साहेबांनी मला सांगितलं की साहेब तुम्हाला बहिणीची भेट करून देतो. मी चला, मी त्यांना नाही म्हटलं, साहेब माझ्या मागं कामं भरपूर आहेत आणि वेळीसुद्धा नाही. त्यांनी मला रिक्वेस्ट केली की नाही तुम्हाला चलाच लागते. आणि राहिला प्रश्न पैशाचा, तर एक 50,000 तुम्ही आधी दिले होते आणि दुसऱ्यांदा तुम्ही 50,000 सोबत घ्या हे सांगितलं. माझ्याकडे 1 रुपया नसताना आणि वेळेवर मी ठेकेदाराला फोन केला आणि सांगितलं की मला अत्यंत 50,000ची गरज आहे. त्यांनी ठेकेदाराने आम्हाला पैसे आणून दिले आणि मी तयारी केली साहेबांसोबत. जाण्या येण्याची सगळी व्यवस्था साहेबांनी केली आणि बहिणजीसोबत आमचं डायरेक्ट बोलणं झालं. बहिणजीचं आपल्या महाराष्ट्रात खूप चांगलं लक्ष आहे आणि विशेष म्हणजे आधीचा जो काळ होता आपला 10-15 वर्षात जो काळ होता तो काळ राहिलेला नाही. आधीचे जे स्टेटचे जे पदाधिकारी होते, नाव घेणं शक्य नाही, स्टेटचे पदाधिकारी आपल्याला गुमराह करत होते आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे जे काही पदाधिकारी होते अगोदर ते सुद्धा आपल्याला गुमराह करत होते. ते बहिणीच्या लक्षात आलं आणि बहिणीने सर्व लोकांना ते बाजूला केलं. आता जे कंडिशनला सुनीलजी डोंगरे साहेब आपल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे, अतिशय चांगले अध्यक्ष आहेत आणि त्यांचे काम करण्याची मानसिकता तयारी आहे आणि बहिणीनं चांगल्या प्रकारे त्यांना ओळखून घेतलेलं आहे. 2 तारखेला जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सुद्धा 3 ते 4 मिनिट बहिणी महाराष्ट्रावर बोलल्या आणि डोंगरे साहेबाचं कौतुक केलं. त्यानंतर आम्ही 3 तारखेला गेलो. 3 तारखेच्या मिटिंगला महाराष्ट्रामधून कमीत कमी 30 लोक होतो आम्ही एकंदरीत. 30 लोकांना मिळून आम्ही 13 लाख रुपये दिले बहिणीला आणि बहिणीसोबत असं तुम्ही आम्ही असे बसलेलो आहोत असं बोलणं झालं बहिणीसोबत. आणि खूप मोठं बहिणीचं लक्ष महाराष्ट्राकडे. आपल्याला वाटते की महाराष्ट्राकडे बहिणीचं लक्ष नाही, परंतु खूप लक्ष आहे आणि सर्व कार्यकर्ते त्याची भेटसुद्धा करून गेले, बोलणंसुद्धा करून गेलं आणि किती रुपये ते आणले तुम्ही, किती गेले नावासहित हे सर्व डोंगरे साहेबांनी हे बहिणीसमोर ठेवलेलं आहे. म्हणून म्हणतो आपण जे काही रुपये देतो, स्टेटला पैसे देतो आपण, तर ते आपले पैसे वाया जात नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले पैसे सुरक्षित आहेत आणि टार्गेट दिलं बहिणीने किंवा डोंगरे साहेबांना की 2 करोडचं टार्गेट दिलं आणि आम्ही नेले एकंदरीत समजा 40 लाख रुपये. तर पुष्कळ फरक आहे. 2 करोडचं टार्गेट आणि दिले 40 लाख रुपये, म्हणजे खूप याचा अंतर आहे. तरी बहिणजीनं म्हटलं की बाकी सब जमा करेंगे. डोंगरे साहेब म्हणाले की काही हरकत नाही, बहिणजी आगे हम करेंगे. परंतु आपला जिल्हा चांगला आहे, आपल्या महाराष्ट्र चांगला आहे. महाराष्ट्रातून आपल्याला रिझल्ट अतिशय महत्त्वाचा आहे. चांगली तयारी करा बहिणजीनं सांगितलं आणि खूप बहिणजीचं लक्ष आहे आणि सगळे व्यवस्थित आहे. आता आपल्याकडे डोंगरे साहेब आलेले आहे. आधीचं ते जे झालं ते सोडून द्यायचं, काही विषय नाही. आधीच्या काळात तर आम्हाला साहेबांजवळ जातं नव्हतं, यार बोलता नव्हते, अशी कंडिशन होती. आमचं नावसुद्धा सांगतं, आमचं नावसुद्धा ठाऊक नव्हतं. परंतु आता प्रदेश अध्यक्ष आपल्याला चांगले लाभलेले आहेत, जिल्ह्याचे अध्यक्षसुद्धा चांगले लाभलेले आहेत. कांबळे साहेबसुद्धा सक्रिय आहेत. कांबळे साहेबांच्या 2-3 मिटिंग आता कंटिन्यू चालू आहेत. याचा संधीचं सोनं आपल्याला कळता आलं पाहिजे, हा महत्त्वाचा विषय. राहिला प्रश्न मरगडीचा. प्रत्येक वेळेस निवडणुका होतात आणि मरगड येते. मी मरगडीच्या वेळेसच तयार होत असतो. चांगले दिवस आले की मी बाजूला होतो, परंतु मरगड आले की मी समोर होतो. मला समोरही केल्या जाते, काही विषय नाही, हा माझा अनुभव आहे. परंतु मरगड हे आपणच आणतो आणि आपल्याला नष्ट करावं लागतं. निवडणुका येत राहतात, जात राहतात. आपण या निवडणुकीमध्ये खूप मागं राहिलो. परंतु येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, तुमच्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, तुमच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. आपण जर इमाने जर काम करायला लागलो, काही मोठी गोष्ट नाही आहे. फक्त तुमच्यामध्ये इमानदारी असली पाहिजे, काम करायची तयारी असली पाहिजे. मी 100 एकर शेती सांभाळतो, वाटते का माझ्या चेहऱ्यावरून? काही वाटत नाही, कोरडभाऊसारखं दिसतो मी. परंतु 100 एकर शेती सांभाळतो, घरदार सांभाळतो, मुलांचं शिक्षण पूर्ण करतो, अमरावतीच्या शेजारी राहतो, सगळं परिपूर्ण करतो. गावचा सरपंचसुद्धा आहे मी. गावचा आता हे विषयाचं हे होणार नाही, थोडंसं बोलू द्या मला 2 मिनटात. तर मी गावचा सरपंचसुद्धा आहे. आता सरपंच असं झालो मी की माझी इच्छा नव्हती निवडणूक लढायची, परंतु कार्यकर्ते म्हणजे विरोधकांनी खूप मोठा दिग्गज उमेदवार दिलेला आहे. दिग्गज उमेदवाराच्या समोर आम्ही टिकणार नाही. मी म्हटलं तुम्ही टिकता का नाही टिकत, त्याचा खर्च भरपूर राहते. म्हणजे आमचा खर्च कमी, आमच्याकडे पैसे नाही. मग कार्यकर्त्याने माझं नाव पुढं केलं, राजूभाऊ म्हणजे तुम्ही टिकू शकता. म्हटलं माझ्याकडे पैसे नाही.
नाही नाही म्हणजे तुम्ही त्याचा खर्च 20 लाख रुपये, ग्रामपंचायतचा खर्च 20 लाख रुपये आणि BNCचे कॉन्ट्रॅक्ट घेणारा ठेकेदार माझ्या विरोधामध्ये, मी सर्वसामान्य कार्यकर्ता. तर कार्यकर्ते भिले नाही म्हणे आपण त्यालाच पाठिंबा देऊन टाकू म्हणे. मी म्हटलं त्यालाच मोठं करा तुम्ही, त्यालाच पाठिंबा द्या, तो निवडून ये आणि तुम्ही त्याच्या मागे फिरा. मी म्हटलं हे चुकीचं आहे. एक काम करा, कोणीतरी तयारी करा. कोणी तयारी केली नाही, मला तयार केलं कार्यकर्त्यांनी, मी तयारी केली. 8 लाख रुपये मी खर्च केला. मी केलं काय सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या माहितीसाठी मी त्याच्या विरोधामध्ये 2 कॅन्डिडेट उभे केले. 2 कॅन्डिडेटला 1-1 लाख रुपये दिले की जेणेकरून त्याच्या मताचं डिवायडेशन होईल. हे तुम्हाला सुद्धा करावं लागणार आहे. आता ज्या काही निवडणुका येतील त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सुद्धा करावं लागणार आहे. त्यांच्या मताचं डिवायडेशन झालं पाहिजे. 2 कॅन्डिडेट उभे केले, दोघांना 1-1 लाख रुपये दिले की तुम्ही लढा. एका कॅन्डिडेटला सांगितलं की आमचं संपूर्ण पाठिंबा तुम्हालाच, फक्त नॉमिनल मी फॉर्म भरतो मी फॉर्म विड्रॉल करून टाकलं. त्याचा फॉर्म स्टँड होऊ त्याला, विड्रॉलची तारीख जाऊ दिली, माझा फॉर्म स्टँड ठेवला आणि सर्व माझे आपले जे कार्यकर्ते आहेत. दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचं म्हणजे गावामध्ये जे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जेवढे काही पक्ष असतील, फुलेशिव आंबेडकर विचाराचं सोडून, समजा BSP सोडून, तेवढ्या पक्षाची युती त्यांनी केली. मनसे पंचे जे काही असेल सर्व पक्षाची युती त्यांनी केली आहे. माझ्यासोबत कोणी युती करायला सुद्धा तयार नाही. मला असं सोडून दिलं त्यांनी की हा काय निवडून येते. परंतु मी आधी हुशारी केले की 2 कॅन्डिडेट त्यांचे तयार केले, 1-1 लाख रुपये देऊन टाकले. हे जे वंचित म्हणतात ना, वंचितसुद्धा माझ्या बाजूला यायला तयार नाही. फक्त BSPच्या बॅनरवर मी लढलो साहेब, BSPच्या बॅनरवर. आणि BSPच्या बॅनरवर लढलो. फुलेशिव आंबेडकर यांना पाटील साहेबांना ठाऊक आहे, तिकडे धनगर साहेबांना ठाऊक आहे. BSPच्या बॅनरवर लढलो तर माझा विजय 675 मतांनी माझा विजय झाला. आणि त्या कॅन्डिडेटला 625. जर मी कदाचित हे डिवायडेशन त्यांचं केलं नसतं, कदाचित मी सरपंच बनलो नसतो. मी त्यांचं डिवायडेशन केलं. तुम्हाला सुद्धा हेच करायचं आहे. आता ज्या निवडणुका आहेत त्यांचं डिवायडेशन करा की आपल्याकडे मतं कमी आहेत, आपले मतं त्यांच्याकडे ट्रान्सफर होऊ शकतात, पण आपल्याला कोणी ट्रान्सफर करत नाही. त्यांच्याकडे BJPचे मतं, त्यांच्याकडे शिवसेनेचे मतं, त्यांच्याकडे वंचितचे मतं, त्यांच्याकडे जे काही पक्ष असतील सगळ्या पक्षाचे मतं, माझ्याकडे फक्त BSPचे मतं. परंतु मी आधी हुशारी केल्या कारणामुळे मी BSPचा सरपंच म्हणून जिल्ह्यामध्ये आहे, माझं नाव आहे. मग राहिला प्रश्न सरपंच मग करायचं काय. मग जे आजपर्यंत कोणं काम केलं नसतं, माझा निर्धार होता लोकांनी लोक आपल्याला निवडून देत नाही. आता निवडून दिलं त्याचं संधीचं सोनं आपण केलं पाहिजे. तर मी जे आजपर्यंत कोणं कामं केले नसेल ते कामं मी करून दाखवले. 2 वर्षामध्ये मी 2 करोडचे कामं केले, 2 करोडचे 2 वर्षामध्ये. आणि जे गावातील जे वोटर आहे, कार्यकर्ते, यांच्याकडनं 1 रुपया घ्यायचा नाही हे ठरवलेलं आहे. पैसे आपल्याला भरपूर मिळतात पण यांच्याकडनं नाही घ्यायचे. मी OBCला 15 घरकुले दिले, भोई समाजाला 15 घरकुले दिले 2 वर्षामध्ये आणि 20 घरकुले SCला दिले. सर्व जातीला आम्ही समान ठेवलं. या पद्धतीचं माझं काम चालू आहे. जे माझ्या ग्रामपंचायतमध्ये जे चपराचे होते, कम्प्युटर चालवणारे होते, आणखी कोणी होते, त्यांना आपण दिलं. मी सुट्टीवर जा म्हटलं तुम्ही, तुमची गरज नाही. आता 11चा टाईम राहते ऑफिसचा, मी 11 वाजता ऑफिस करतो. मी ग्रामसेवक मला मी ऐकून सर म्हणते, सर शिवाय मला ग्रामसेवक बोलत नाही. माझं काम त्या पद्धतीचं आहे. या पद्धतीचं आपण जर वागलो, कदाचित आपलं नियोजन जर पद्धतशीर असलं तर आपलं ग्रामपंचायत निवडून येऊ शकतो, आपल्या नगरसेवक निवडून येऊ शकतात, आपल्या नगरपालिकेचे पण किंवा नगरसेवक निवडून येऊ शकतात. माझं डिसिजन आता जिल्हा परिषदचं आहे. जिल्हा परिषदला मला कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून यायचं आहे. काही झालं तरी मला कितीही रुपये लागले तरी चला, 50 लाख रुपये जरी लागले मी खर्च करायला तयार आहे. परंतु मला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदमध्ये निवडून जायचं आहे. मग कोणी मला निवडून जायचं कशासाठी, घरभरासाठी. मला जिल्हा तो राहत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा जो जिल्हा आहे अमरावती जिल्हा हा स्ट्रॉंग करायचा आहे आणि महाराष्ट्राला दाखवून द्यायचा आहे. जसं माझं गाव आहे, जसं आज माझं गाव सांगतो मी, माझं गाव 1 नंबरवर आहे. माझ्या गावामध्ये अभ्यासिका आहे. माझ्या गावामध्ये वॉटर फिल्टरचं पाणी, शुद्ध पाणी मिळतं माझ्या गावामध्ये. आणि कोणताही कागद जर लागला ग्रामपंचायतचा तर चपराशी घरी नेऊन देते. नवीन चपराशी तयार केले, नवीन कॅम्प्युटर मला तयार केला, आशा वर्कर तयार केला, सगळं लोक मी तयार केलं नवीन. आणि एकाही व्यक्तीकडनं 1 रुपयासुद्धा घेतलेला नाही, एकाही व्यक्तीकडनं नाही. पैसे घ्यायचेच नाही, फ्रीमध्ये सर्व काम करायचं आणि लोकांपर्यंत पोचायचं, लोकांमध्ये वावरायचं. लोक जे खात असतील ते खायचं. त्यांनी म्हटलं जेवण करता का करायचं. मोठं मटण मी खात नाही पण त्यांच्या घरी खातो, त्यांच्या घरी खाल्लं. कारण त्यांचे मन मला जिंकायचे आहे. खास म्हणजे माझी जे वोट बँक आहे, मला 675 मतं निवडून लोकांनी निवडून दिला साहेब. 2 मिनटं
675 मतं मला ग्रामपंचायतला मिळाले. आज माझी कंडिशन गावामध्ये 1000 मतं घ्यायची तयारी आहे. गावामध्ये नुसतं गावामध्ये गावामध्ये सोडा, बाकी गावामध्ये सुद्धा कंटिन्यू चालू आहे. मी पदावर असो नसो काही विषय नाही. कंटिन्यू माझं जे सर्कल आहे त्या सर्कलमध्ये कंटिन्यू मी प्रोसेसमध्ये आहे आणि मला काम करायचं आहे. आणि हे मी जर कदाचित जिल्हा परिषदचा मेंबर बनलो तर मी काही कोणाच्या घरी जाणार नाही की मला सभापती बनवा म्हणून. सुनीलजी डोंगरे साहेब आहे, कांबळे साहेब हे ठरवते काय करायचं होतं. मला कुठे जायची गरज नाही, काही गरज नाही. हे ठरवते वरच्या आपले जे वरिष्ठ लोक राहतात हे ठरवते. या कंडिशनचं माझं काम आहे. मला येणाऱ्या काळामध्ये चांगल्या कंडिशननं मला काम करायचं आहे. विधानसभेमध्ये आता मला विधानसभेमध्ये दिला आता विधानसभेमध्ये तिवसा विधानसभेमध्ये तिथं तिवसा विधानसभेमध्ये पूर्ण मरगड आलेले साहेब, कुणी बोलायला तयार नाही, कुणी चहा पाजायला तयार नाही. परंतु मी हे तिवसा विधानसभा तुमच्या माहितीसाठी आजची तारीख लिहून घ्या. आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये 1 नंबरची तिवसा विधानसभा मी बनवून दाखव. हे माझ्यामध्ये क्वालिटी आहे, माझ्यामध्ये कला आहे. याच्या अगोदर सुद्धा मी 24,000 मतं घेतले होते तिवसा विधानसभेमध्ये साहेब. त्यावेळेस त्या विधानसभेमध्ये मी काम केलेलं आहे. यावेळेससुद्धा 5 वर्ष वेळ आहे आपल्याला भरपूर वेळ आहे. 4-5 वर्ष वेळ आहे. 4-5 वर्षामध्ये आम्ही लढतीमध्ये राहू एवढं सांगू शकतो. उमेदवार कोणी राहिला कोणी त्याला पक्षाला काही फरक नाही पडत. या पद्धतचं आम्हाला आमचं नियोजन राहील, आमचं काम राहील. आता राहिला प्रश्न नागपूरला मी माझ्या गावातून एक ट्रॅव्हल्स भरणार आहे. माझ्या गावातून मोठी ट्रॅव्हल्स जे 50 सीटरची जे राहते ते ट्रॅव्हल्स भरणारा माझ्या गावातून. बाकी विधानसभेमधून ते तर 2-3 गाड्या राहतीलच. असं आमचा आकडा 100च्या जवळपास राहू शकतो या पद्धत. दुसरं नियोजन माझं असं होतं की आता हा साहेबांनी 15चा कार्यक्रम तिकडे दिला तर मला असं वाटलं की बा अमरावती जिल्ह्यामध्ये किंवा स्थानिक लेवलवर हा 15चा कार्यक्रम कार्यकर्त्याला आदेश देतील. माझं असं नियोजन होतं की गावामध्ये कार्यक्रम घ्यायचं किंवा विधानसभेमध्ये कुठंतरी कार्यक्रम घ्यायचं आणि साहेबांना बोलवायचं असं नियोजन होतं. आणि 5,000 लोकांना जेवण द्यायचं कांशीरामजी जयंतीनिमित्त असं ठरवलं होतं मी. परंतु साहेबांनी तिकडे बोलावलं काही हरकत नाही. साहेबांचा आदेश आपल्याला पाळावा लागते कारण की आपले ते वरिष्ठ आहेत. परंतु 15 नंतर 16, 17, 18 आपल्याला कांशीरामजी जयंती करता येते साहेब. 15, 16, 17, 18 कांशीरामजी जयंती करता येते. काही नाराजी आम्ही आदेश घेऊ साहेबांनी जर मला आदेश दिला कदाचित तर 17 ते 18 तारखेला आम्ही कांशीरामजी जयंती माझ्या गावामध्ये घेणार आहोत. आणि एक मी बुद्धविहाराचं बांधकाम केलेलं आहे. बुद्धविहाराचं बांधकाम केलेलं आहे, समाज मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. तर त्याचं लोकार्पण आम्ही साहेबांच्या हस्ते घेण्याची माझी इच्छा आहे. साहेबांनी जर तयारी दर्शवली, आदेश दर्शवला तर आम्ही साहेबांच्या हस्ते लोकार्पण घेणार आहोत. 16-17 तारखेला 5,000 लोकांना जेवणाची व्यवस्था करणार आहोत. या माध्यमातून पूर्ण सर्कल माझं तयार होईल आणि एक चैतन्य निर्माण होईल. या दृष्टिकोनाने एक तुमच्या माहितीसाठी कालच महिला दिवस झाला, जागतिक महिला दिवस. साहेबांना मी सांगितलं, पाटील साहेबांना मला अर्जंट जावं लागते. माझ्या गावातील 200 महिला हजर होत्या काल. जागतिक महिला दिवस मी बनवला काल गावामध्ये. तर मी सांगितलं आशा वर्करला सांगितलं जा लेडीज लावत द्या, आपल्याला महिला दिवस आपल्याला बनवायचा आहे. तर हॉल टच्च भरला. मी अर्धा घंटा बहिणजीच्या विषयावर बोललो. मी त्या बहिणजीच्या विषयावर अर्धा घंटा त्या जागतिक महिला दिनाच्या निमित्त मी बहिणजीचा विषय घेऊन बोललो मी. आणि सर्व महिलांना सगळी व्यवस्था केली. आणि दुसरा विषय सर्वात महत्त्वाचा म्हणजे 15 तारखेपर्यंत जे लोक घर टॅक्स भरत असतील 15 मार्चपर्यंत कांशीरामजी जयंतीनिमित्त त्या लोकांना मी 10,000 रुपये इनाम देईल. 15,000 रुपये 15 तारखेपर्यंत घर टॅक्स भरते. म्हणजे लकी ड्रा काढून मी 100-200 लोकांनी घर टॅक्स भरला तर 10,000 रुपये माझ्या खिशातून, मी चोरी करणार नाही, माझ्या खिशातून मी लकी ड्रा काढाल आणि एका व्यक्तीला 10,000 रुपये इनाम देईल. असं माझं नियोजन 15 तारखेच्या 16-17 तारखेच्या कार्यक्रमात तुम्हाला दिसेल. जास्त बोलणार नाही, इथं थांबतो. जय भीम, जय फुले. मला हे सांगत होतं मी पण एक